नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट अपडेट आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो आणि प्रत्येक MPSC शी संबंधित किंवा सरळ सेवेशी संबंधित ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, अपडेट्स आहेत, ते आपण चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। आजच्या सेशनमध्ये आपण अशीच एक महत्त्वाची अपडेट जी आयोगाकडून आलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि तिकडे लाईक बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे यूट्यूबचा अल्गोरिदम कामात येईल। सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी तसेच जे विद्यार्थी मराठा आरक्षणाशी संबंधित आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे। याच्यामध्ये MPSC MES डिस्क्रिप्टिव्ह 2024 ची जी जाहिरात येऊन गेलेली होती, तर त्याच्यामध्ये किती जागा वाढलेल्या आहेत, कुठल्या त्या जागा आहेत आणि अजूनही जागा वाढू शकतात का, या संबंधी आपण डिस्कस करणार आहोत। तसंच जे विद्यार्थी मराठा आरक्षणाशी संबंधित आहे आणि त्यांना आता नव्याने परत अर्ज भरावा लागणार आहे, ओके, त्या स्ट्रीमनुसार त्याच्या सुद्धा डेट्स आपण या सेशनमध्ये बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया। MPSC MES जे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा आहे याच्याशी संबंधित जी जुनी ॲडव्हर्टाइजमेंट होती बघा, जुनी ॲडव्हर्टाइजमेंट ही कुठली होती, तर जी सुरुवातीला जाहिरात आलेली होती 2024 साठीची आणि इंजिनिअरिंगला डिस्क्रिप्टिव्ह होता, आपल्याला माहिती होतं। त्याच्यामध्ये लक्षात घ्या की जलसंधारण अधिकारी गट ब च्या 20 जागा होत्या आणि 6 जागा गट अ म्हणजेच उपविभागीय जलसंधारण अधिकारी, पण दोन्हीही ज्या पोस्ट होत्या त्या तुमच्या जलसंधारण विभागाशी संबंधित होत्या, ओके। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या याच्यामध्ये एकूण 26 जागा होत्या, पण याच्यामध्ये कुठलंही मराठा आरक्षण त्यावेळेस नव्हतं। त्याच्यामुळे ज्या काही गट अ च्या 6 आणि गट ब च्या 20 जागा होत्या याच्यामध्ये कुठेही तुम्हाला बेसिकली शैक्षणिक दृष्ट्या, ओके, किंवा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय जे आहे त्याच्या संबंधीची कुठलीही याच्यामध्ये डिटेल्स नव्हते। त्याच्यामुळे आता मराठा आरक्षण लागू झाल्यामुळे ज्या अपडेट आलेल्या आहेत त्या अपडेटनुसार जी जाहिरात आज आलेली आहे आणि जी अपडेटेड जाहिरात आलेली आहे, तर नवीन पदसंख्या बघा, त्याच्यामध्ये नुसत्या त्या जागा स्पेसिफिकली ज्याला म्हणतो आपण की कॅटेगरीनुसार बायफर्केट तर झालेल्याच आहे, पण काही जागा वाढलेल्या आहेत विभागाच्या मागणीपत्रानुसार। तर आता ती नवीन नोटिफिकेशन जी आलेली आहे, रिवाइज ॲडव्हर्टाइजमेंट जी आलेली आहे याच्यानुसार बघूया। ज्या जागा पहिले 6 होत्या त्या आता एकूण 23 जागा झालेल्या आहेत, म्हणजे उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगशी संबंधित ग्रुप ए च्या ज्या जागा होत्या, ज्या सुरुवातीला 6 होत्या, आता त्या किती झालेल्या आहेत, त्या एकूण आता जागा वाढलेल्या आहेत 23 जागा, म्हणजे 17 जागा इथे वाढलेल्या आहेत बघा, ज्या 6 होत्या आता 23 झाल्यात। त्यानंतर दुसरा जलसंधारण अधिकारी सिव्हिल इंजिनिअरिंग ग्रुप बी, ज्या अगोदर 20 जागा होत्या त्या आता 22 जागा झालेल्या आहेत, याच्यामध्ये सुद्धा जागा वाढलेल्या आहेत। क्लास 1 च्या इथे वाढलेल्या जागा, ओके, आणि इथे 2 जागा वाढलेल्या आहेत। मग याच्यामध्ये अजून काय त्यांनी अपडेट केलेलं आहे, तर नक्कीच मराठा आरक्षणासंबंधित सामाजिक आणि शैक्षणिक, ओके, त्याला SCBC म्हणतो बघा, तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग त्यांनी ॲड ऑन केलेला आहे। याच्यामध्ये 2 जागा ह्या ॲड झालेल्या आहेत ग्रुप ए साठी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी या पदासाठी। त्याच्यामध्ये सर्वसाधारण म्हणजे स्पेसिफिकली ह्या जागा आहेत, ओके। तर ह्या जागा तिथे वेगळ्या ॲडिशनल ही कॅटेगरी आलेली आहे। आता जे विद्यार्थी या गटामध्ये मोडतात, म्हणजे नवीन आरक्षणानुसार आता सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गामध्ये मोडतात, पण त्यावेळेस हे आरक्षण नव्हतं, म्हणजे त्यांनी एकतर आर्थिक दुर्बल घटक याच्यामधनं फॉर्म भरला असेल त्यावेळेस EWS मधनं, किंवा खुला वर्ग ओपन याच्यामधनं फॉर्म भरला असेल। आता त्या विद्यार्थ्यांना इथे फॉर्म भरण्याची संधी परत एकदा मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो की अगोदरच्या जाहिरातीप्रमाणे जिथे फक्त 26 जागा होत्या, आता तिथे 45 वॅकन्सीज आलेल्या आहेत, 45 पोस्ट आलेल्या आहेत। आणि त्याच्यामध्ये इथे 2 जागा सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयासाठी क्लास 1 साठी, आणि तसंच हे जे गट ब आहे, ग्रुप बी आहे, ओके, तर याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 2 जागा ज्या आहेत या 22 पैकी ह्या जागा तुमच्या सामाजिक आणि शैक्षणिकला दिलेल्या आहेत, आणि त्याच्यापैकी दोन्ही जागा ह्या सर्वसाधारण आहे। येते लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांसाठी अगोदर 26 जागा होत्या तिथे आता 45 जागा आहेत, म्हणजे जागा वाढलेल्या आहेत।
दुसरी गोष्ट, मराठा आरक्षणामुळे सामाजिक आणि शैक्षणिकमध्ये हा एक पर्टिक्युलर जो वर्ग आहे तो ॲड ऑन झालेला आहे आणि त्या वर्गाला जे नियम आहे त्याच्यानुसार आरक्षण सुद्धा इथे देण्यात आलेलं आहे. ओके, तर ही आहे रिवाइज ॲडव्हर्टाइजमेंट. 26च्या 45 जागा झालेल्या आहेत. आता हे सगळं कुणासाठी आहे तर MPSC MES त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठीची ही चांगली अपॉर्च्युनिटी, रिवाइज अपॉर्च्युनिटी म्हणूया त्याला. ओके, तर ह्या जागा वाढलेल्या आहेत. ज्या 26 होत्या त्या आता 45 झाल्यात. मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येऊ शकतो की सर अगोदर 26 होत्या आता 45 झाल्या, मग एवढ्याच जागा राहणार का? विद्यार्थी मित्रांनो, मागणी पत्रानुसार सुद्धा जागा ह्या वाढत असतात. याच्यामध्ये एक अपडेट घेण्यासारखं महत्त्वाचं मी मेन्शन करू इच्छितो. तर RTIची जी माहिती आम्ही काही मागवलेली होती, विद्यार्थ्यांनी मागवलेली होती, त्याच्यामध्ये बघा इथे जी माहिती कळवण्यात आलेली आहे तर इथे बेसिकली जलसंपदा विभाग या विभागामार्फत जी माहिती मागवण्यात आलेली आहे याच्यामध्ये बघा सहाय्यक अभियंता श्रेणी 2 म्हणजेच असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 सिव्हिल याच्या 334 जागा ह्या तिकडे रिक्त आहेत, रिक्त पद आहेत. बरोबर आहे, हे सिव्हिलसाठी आहे. तसंच असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 मेकॅनिकलच्या सुद्धा जे मेकॅनिकलचे विद्यार्थी आहे तिकडे जागा वॅकंट आहेत 13 रिक्त पदे. मी कशाबद्दल बोलतोय? जलसंपदाबद्दल बोलतोय. तसंच विद्यार्थी मित्रांनो, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 विद्युत व यांत्रिकी याच्या सुद्धा तिकडे बेसिकली 21 जागा ज्या आहेत. ओके, 21 जागा ह्या सुद्धा आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकलच्या ह्या जागा तिकडे रिक्त पद आहेत. जर या विभागाकडनं, जलसंपदा विभागाकडनं जर आयोगाला तसं मागणीपत्र गेलं तर ह्या जागा सुद्धा वाढण्याचे चान्सेस आहेत. हे मी चान्सेस म्हणतोय. ओके, कन्फर्मेशन त्यांच्याकडनंच कळेल, पण इथे कुठेतरी आपल्याला वाव आहे असं आपण म्हणू शकतो. नाहीतर आत्ता रिवाइजनुसार 45 जागा ज्या आहेत त्या तर तुमच्या असणारच आहेत. त्याच्यामध्ये क्लास 1 सुद्धा आहे, क्लास 2 सुद्धा आहे, पण ही संख्या खूप मोठी आहे. त्याच्यामुळे हे जर जागा ॲड ऑन झाल्या तर सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना खूप दिलासा मिळेल. डिस्क्रिप्टिव्हपर्यंत ते ऑलरेडी प्रॅक्टिस करतायत. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सुद्धा गोष्टी लक्षात घ्या. तर कॉन्क्लुजन हे आहे की नव्याने रिवाइज झालेल्या जाहिरातीमध्ये सिव्हिलच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी जागा ज्या 26 होत्या त्या 45 झाल्यात. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग जो आहे, जो ॲड ऑन झालेला आहे, त्यांच्यासुद्धा 2-2 जागा ह्या तिकडे वाढलेल्या आहेत सर्वसाधारण गटामध्ये. ओके, आणि आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की जे बाकीचेही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा जे विद्यार्थी EWS किंवा ओपनमधनं ज्यांनी अप्लाय केलं होतं, तर तिथे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक, ज्यांनी ओपन किंवा EWS मधनं जर अप्लाय केलं असेल, आता ओपनमधनं जर अप्लाय केलं असेल तर डेफिनेटली त्यांचा एज क्रायटेरिया वेगळा होता. आता ते सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणामध्ये जर गेले तर त्यांना एजचा लाभ भेटला पाहिजे. म्हणजे जर वय मर्यादा उलटून गेली असेल तर ते ओपन होते म्हणून तिकडे स्पेसिफिकली त्यांना फॉर्म भरता आला नव्हता, तर त्यांना सुद्धा आता इथे आरक्षणानुसार ज्याला म्हणतो आपण की एक संधी मिळायला पाहिजे. याच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे अपडेट आयोगाने त्यांच्या याच जाहिरातीमध्ये मेन्शन केलेले आहेत. ओके, समजून घ्या की आयोगाकडनं जे काही ही जी गॅझेटेड एक्झामिनेशन याची पूर्व परीक्षा आहे त्यांनी डेटसुद्धा डिक्लेअर केली आहे बघा आता. ओके, तर जुलै महिन्यामध्ये ती एक्झाम होणार आहे. तर इथे बघा सगळ्यात महत्त्वाचं की अराखीव किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे जे विद्यार्थी, आता SCBCचं त्यावेळेस नव्हतं मराठा आरक्षण ज्यावेळेस ही ॲडव्हर्टाइजमेंट आली, मग त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांनी काय केलं असेल, एकतर तुम्ही इकॉनॉमिकली विकर सेक्शनमधनं फॉर्म भरला असेल किंवा तुम्ही खुल्या गटामधनं म्हणजे ओपनमधनं फॉर्म भरला असेल. बरोबर आहे. तर ज्या उमेदवारांनी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करण्याकरिता विकल्प सादर करणे आहे तर त्यांनी महत्त्वाचं की मूळ जाहिरातीमध्ये वयाधिक ठरल्याने त्यावेळेस त्यांना तिथे अप्लाय करता आलं नाही, म्हणजे जे विद्यार्थी इथे सुद्धा बसले नाही तर त्या विद्यार्थ्यांना एक ऑप्शन त्यांनी ओपन करून दिलेला आहे. बरोबर आहे. आता जे विद्यार्थी फॉर्म भरू शकले नाही एज बारमुळे,
आणि आता ते मराठा आरक्षणामुळे, सामाजिक शैक्षणिक आरक्षणामुळे आता ते एजमध्ये बसतायत, अशा विद्यार्थ्यांसाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवाराकरिता नव्याने अर्ज सादर करण्यासाठी त्यांनी काय करायचं? नव्याने अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील प्रोफाईलमध्ये जायचं आहे, त्याच्यामध्ये माय अकाउंटमध्ये जायचं आहे. त्या माय अकाउंटमध्ये परीक्षेच्या जाहिरातीकरिता रिलेटेड जी काही लिंक दिलेली आहे त्याच्या समोर एक क्वेश्चन, एक ऑप्शन दिलेला आहे, बटन, ते क्लिक करायचं. तिथे जी काही माहिती तुम्हाला विचारलेली आहे ती माहिती व्यवस्थित, खरी माहिती सगळी तिथे काय करायची आहे? उपलब्ध करून दिलेल्या लिंकवरती क्वेश्चन या बटनावर क्लिक करून विचारण्यात येणारी माहिती नमूद करून विकल्प तुम्ही सादर करू शकता. पण कुणासाठी आहे? की ज्या विद्यार्थ्यांना एज बारमुळे तुम्हाला त्यावेळेस फॉर्म भरता आला नाही, आता तुम्ही SCBC मध्ये आहे, आता तुम्ही एजमध्ये बसताय. ओके, तर ह्या विद्यार्थ्यांसाठी. तसंच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग दावा करण्याकरिता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल. आता एखाद्या विद्यार्थ्यांनी त्यावेळेस ओपन किंवा EWS मधनं फॉर्म भरला होता, एजमध्ये बसत होता तो, आणि त्यावेळेस फॉर्म भरला होता, आता त्याला SCBC मध्ये जायचं आहे, तर त्यांनी इथे दिलेली माहिती भरल्यानंतर आणि तुम्ही आता SCBCचा फायदा घेण्यासाठी अप्लाय केल्यानंतर तुमचा जो मूळ दावा होता ओपन मधला किंवा EWS मधला, तो काय होईल? तुमचा दावा डेफिनेटली एकच दावा करता येईल, म्हणजे तुमचा तो दावा, मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल. आता काही विद्यार्थ्यांनी त्यावेळेस स्पेसिफिकली तुम्ही EWS किंवा ओपन मधनं फॉर्म भरलाय, पण तुम्ही आता सामाजिक आणि शैक्षणिक SCBC मध्ये बसताय, पण तुम्ही काहीच अपडेट केलं नाही, बरोबर आहे? तर त्या विद्यार्थ्यांना असं कन्सिडर करण्यात येईल की जे काही मूळ होता दावा त्यांचा तोच तसाच राहील. सामाजिक शैक्षणिक मागासवर्गासाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करण्यासाठी विहित पद्धतीने तसेच विहित कालावधीत विकल्प सादर न करणाऱ्या उमेदवाराचा पूर्व परीक्षेकरिता यापूर्वी अर्ज सादर करताना केलेला दावा अंतिम समजण्यात येईल. तुम्ही त्यावेळेस जो काही कार्यक्रम केला असेल, EWS असेल, ओपन मधनं फॉर्म भरला असेल, तो तसाच समजण्यात येईल जर तुम्ही इथे जाऊन SCBCची स्पेशल माहिती भरून ते फॅसिलिटी घेतली नाही तर. येते लक्षात? त्याच्यानंतर डेफिनेटली वयोमर्यादेची सवलत असेल, जे काही असेल त्याच्यानुसार तुम्हाला प्रोफाईलमध्ये माय अकाउंट सदराखाली सगळी माहिती त्या लिंकवरती जाऊन तुम्ही देऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, कॉन्क्लुजन हे आहे की जे विद्यार्थी EWS आणि ओपनमधनं त्यावेळेस फॉर्म भरला होता आणि आता SCBC मध्ये ते बसतात त्या कॅटेगरीमध्ये, तर त्यांना काय करायचं आहे? ते अपडेट करायचं आहे. म्हणजे तुमचा जुना जो दावा आहे तो निकाली निघेल आणि आता तुम्हाला कन्सिडर करण्यात येईल SCBC मधनं. जर तुम्ही काही केलंच नाही आणि तुम्ही EWS मध्ये किंवा ओपनमध्ये फॉर्म भरला होता आणि आता तुम्ही SCBC मध्ये बसून सुद्धा इथं काही केलं नाही, तर तुम्ही जे काही भरलं होतं अगोदर EWS किंवा तुमचं ओपन, तेच कन्सिडर करण्यात येईल. ही महत्त्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ही सगळ्यांसाठीच लागू आहे. सगळ्याच ज्या पोस्ट होत्या याच्यामधल्या 2024च्या, त्या सगळ्यांसाठी लागू आहे. नाही, नॉट ओन्ली फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग, बाकीचे विद्यार्थी सुद्धा, कारण तिकडे सुद्धा जागा वाढलेल्या आहेत. ओके, तर लक्षात घ्या, मूळ जाहिरातीशी संबंधित अनुसरून जे काही पर्टिक्युलर नवीन अंतिम दिलेलं आहे त्यांनी सादर करण्यासाठी, तर हे ते आहे. ओके, आता तुम्हाला जर अपडेट करायचं असेल तर अर्ज सादर करण्याचा कालावधी बघा, 9 मे दुपारी 2 वाजेपासनं तर 24 मे रात्री 12 वाजेपर्यंत. हे अपडेट कुणासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो? मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ऑनलाईन परीक्षा जर भरायचं असेल तर तुम्ही 24 मे 2024 रोजी रात्री 12 पर्यंत ते भरू शकता, आणि चलनाद्वारे असेल तर 26 मे पर्यंत. ओके, आणि चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी एक 27 मे पर्यंत बँकाच्या वेळेमध्ये. ओके, पण एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा जो अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे हा कुणासाठी व्हॅलिड आहे? जे विद्यार्थी SCBC मध्ये जाणार आहेत आत्ता किंवा नवीन आरक्षणानुसार गेलेले आहेत, पण त्यांनी अगोदर EWS किंवा ओपनमधनं फॉर्म भरला होता, ते अपडेट करायचं त्यांना. आणि दुसरी गोष्ट की तिथे त्यांना चान्सच मिळाला नव्हता, कारण ते वयोमर्यादा उलटून गेली होती. कारण ओपनला जास्त माहिती आहे आपल्याला की वयोमर्यादाची लिमिट कशी आहे. आपण आता ते मागासवर्गामध्ये आहेत तर त्यांना थोडंसं रिलॅक्सेशन मिळतं, तर त्या रिलॅक्सेशनमध्ये बसतात. अशा विद्यार्थ्यांसाठीच ह्या महत्त्वाच्या तारखा आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच हे सगळं न्यायालयाच्या अधीन असणार आहे. आपण होप करूया की सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित होतील
आणि त्याच्यानुसारच त्यांनी हे सगळं सादर केलेलं आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की प्रस्तुत परीक्षेकरिता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी 2023-24 किंवा 2024-25 या वर्षीसाठीचं NCL आर्थिक वर्षात वैध असणारे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे म्हणजेच नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. महत्त्वाचं, बरोबर आहे. तुम्हाला तिथे सवलत तर मिळालेली आहे, पण तुम्हाला NCL 2023-24 किंवा 24-25चं सादर करणं आवश्यक असणार आहे. येतं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. आणि डेफिनेटली ही गोल्डन अपॉर्च्युनिटी एकदाच राहील. त्याच्यानंतर तुमचा कुठलाही क्लेम, कुठलंही काहीतरी स्पेसिफिक एखादी गोष्ट तिथे मान्य होणार नाही. आणि माननीय उच्च न्यायालय मुंबई यानुसार हे सगळं ज्याला म्हणतो अंतिम अधीन राहील. विद्यार्थी मित्रांनो, गोल्डन अपॉर्च्युनिटी, एकतर जागा वाढण्याचे अजूनही चान्सेस आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जे मागासवर्ग आत्ता ज्यांना सवलत मिळालेली आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही परत एकदा गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. जुलैमध्ये एक्झाम होणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, तयारी जोमाने करा. आणि नक्कीच आपली प्रयास टेस्ट सिरीज आहे बघा, ही टेस्ट सिरीज तुम्हाला ऑनलाईनही अवेलेबल आहे 399 रुपयामध्ये. आणि इंग्लिश भाषेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना अडचण आहे GSची तयारी करताना, तर 12 टेस्ट बघा, सब्जेक्ट वाईज 7 टेस्ट 7 विषयामुळे, आणि फुल सिलेबस 5 टेस्ट. अशा टेस्ट फक्त 49 रुपयामध्ये इंग्लिश मीडियममध्ये जे पूर्वची तयारी करतात, ज्यांना जुलैमध्ये पेपर द्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. 922 601 818 आणि 1 या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, आमच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांनाही सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच तुमच्या 5 मित्रांना जे गरजू आहेत, जे याच्यावरती काम करतात, किंवा तुमचे SCBCचे बांधव, ओके, तर त्या सगळ्यांना पाठवा. आणि स्टे ट्यून विथ इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी. थँक्यू व्हेरी मच.